विरोधी पक्षनेता पदावरून ठाकरेगट आक्रमक, संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यात शब्दबाण. अशा वेळेला महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोनही सभागृहामध्ये या सरकारनं विरोधी पक्षनेता ठेवला नाही, विधानसभेत देत नाही आणि विधान परिषदेत सुद्धा नेमू दिला नाही. का? अशा वेळेला, अशा संकट समयी सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम, जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाचा नेता जो असतो तो आवाज उठवत असतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते. कारण सरकार बरोबर विरोधी पक्ष नेता सुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो, लोकांची मतं समजून घेत असतो, लोकांचं दुःख समजून घेतो. संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळ्यातनं 1000 कोटी रुपये कमावले. या 1000 कोटी रुपयापैकी काही निधी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या बांधासाठी तुम्ही द्यावा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा. दुसऱ्यांनी घोटाळे केले हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. पत्राचाळ असेल किंवा कोविडच्या घोटाळ्यातून करोडो रुपये संजय राऊत तुम्ही कमवले. आज थोडा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवासाठी खिशामध्ये हात घाला.